नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आहेत हळदी, माझ्या नणंदबाईंच्या हळदी आहेत। नवरीचं नाव आहे प्रियंका। तर आम्ही सगळ्या कुटुंबातल्या जवळच्या महिला असतील त्या ही साडी नेसलेली तुम्हाला दिसतील। असा काहीसा आहे फुल लुक। हिरवं ब्लाऊज शिवलं नव्हतं साडीवरती, साधारण मॅच केलं होतं दुसऱ्या साडीवरचं। जाताय की नाही सांगा, तेवढा काय डिफरन्स कळत नाही आहे राईट। हा असा काहीसा आहे चुडा। थोड्या वेळामध्ये निघू लग्न घरी जाण्यासाठी। आरूसाठी 2 बॉटल भरून दूध घेतलेलं आहे, कारण की त्याला झोपेतून उचलून नेणार आहे। सो जर त्याने दूध मागितलं, त्याने दुसरं काही खाल्लं नाही तर ॲटलिस्ट दूध तरी देता येईल म्हणून अलगद उचललं मी त्याला झोपेतून। पण त्याची झोपच कच्ची आहे, त्याला काय करणार। तो उठला लगेच, पण अजून झोप तशी त्याची उडाली नव्हती। अगं बाई काय हसला, एक मध्येच स्माईल दिली। लग्न घरी गेलो, देवांची छान पूजा झाली होती, देवांची ओटी पण भरली होती। या आई आहेत, या आमच्या विमल काकी म्हणजे वधू माय, आणि या आमच्या हेमा काकी। बाहेरच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला सगळी तयारी चालू झाली होती जेवण बनवण्याची। आमची नवरी रेडी आहे देवळात जाण्यासाठी, पण त्याआधी देवांचे आणि आईवडिलांचे आशीर्वाद घेतले जातील आणि थोडंसं फोटो सेशन होईल। मग आम्ही हळद घेऊन गावातल्या सगळ्या देवळांमध्ये गेलो। सगळ्यात पहिले गणपती बाप्पाच्या देवळात गेलो, तिथे देवाची पूजा केली, देवाच्या मुंडावळ्या टेकवल्या, देवाला हळद लावली आणि मग त्याच मुंडावळ्या नवरीने पण बांधल्या आणि तीच हळद नवरीला पण लागली। इथे एक 5 बोटं हळदीची लावून मग बाकी देवळांमध्ये आम्ही फिरलो, तिथल्या पण देवांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर आम्हाला लागली लॉटरी, म्हणजे आम्हाला मिळाली रिक्षाची राईड। मग ती 5 मिनिटासाठी का असेल। ॲक्च्युली गावात फिरताना ज्या घरामध्ये आम्ही 2 घोट पाणी पिण्यासाठी थांबलो, तिथे त्या काकांची रिक्षा होती। काका म्हणाले चला तुम्हाला सोडतो 5 मिनटं। तर 5 मिनटं 2 मिनटं का होईना त्यांच्या रिक्षातून आम्ही मस्त पुढे गेलो सगळ्यांना टाटा करत आणि पोहोचलो गावातल्या हनुमान मंदिराजवळ। इथे पण देवांची पूजा झाली आणि मग पुढे गेलो पुढच्या मंदिराजवळ, जे आमच्या घराजवळच होतं, बापदेवाचं मंदिर। मग आम्हाला वाटल्या गेल्या या अशावाल्या बिंदी। आता आरू जर मुलगी असली असती तर त्याला वेअर केली असती, पण तो मुलगा आहे म्हणून मी वेअर केली। त्यानंतर नवरी मुलीला हळद लावायला सुरुवात केली। सगळ्यात पहिले घरामध्ये म्हणजे उंबरठ्याच्या आत हळद लावतील काही जणी, मोस्टली 5 जणी, आणि नंतर बाहेर सगळे पाहुणे मंडळी निघून गेल्यानंतर, सगळे म्हणजे बऱ्यापैकी, आणि जेवण वगैरे वाढून झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यात शेवटी नवरीला हळद लावायला गेलो। दुपारी हळदींचं लग्न घरी जेवून मग थोड्या वेळासाठी आलो पुन्हा आपल्या घरी। थोडा वेळ इथे आराम करून परत लग्नाच्या घरी जायचंच आहे। सॉरी, ते बघू नका, टूथपेस्ट असा काहीसा लुक केला होता हळदींच्या दिवशी रात्रीसाठी। हेअरस्टाईल थोडी वेगळी केली होती, पहिल्यांदाच ट्राय केली। मिड पार्टिशन कशी दिसते, मला मिड पार्टिशन सूट होते की नाही माझ्या चेहऱ्याला प्लीज सांगा। हा मेकअप जर तुम्हाला आवडला असेल, लुक आवडला असेल, तो कसा अचीव केला हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा। अरू झोपला होता तेवढ्या वेळामध्ये हे अचीव केलेलं आहे, तरी घड्याळामध्ये आता 6:45 वाजतील। लग्न घरी पोहोचलो, जेवण वगैरे झालं आणि मग रात्री जे काही नाचलो, जास्त वेळ नाही नाचू दिलं तसं अरुणी, पण तरी बऱ्यापैकी कंप्लेंट करू शकत नाही मी। कुमारने हँडल केलं होतं त्याला, त्यामुळे मी थोडंसं इथे ठुमके लगावून घेतले। नाचायला आवडतं ना। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी। आमची पणजी आजी आल्या होत्या त्या दिवशी घरी। अरूला आज पण झोपेतूनच उठवला, जेमतेम त्याचे कपडे, नाईट ड्रेस त्याचा चेंज केला, त्याला साधारण कम्फर्टेबल कपडे चढवले आणि निघालो। चला आम्ही निघालो
तुमच्या पिऊच्या लग्नासाठी. तिकडे पोहोचल्यानंतर एक असा विधी होता की ज्याच्यामध्ये नवरीकडच्या 5 सुवासिनी, मोस्टली नवरीच्या वहिन्या लागणार होत्या. म्हणून मग पूर्ण रेडी होऊनच निघालो, कारण आम्ही निघालो थोडंसं लेट, त्याच्यामुळे विधीच्या टायमातच आम्ही डिरेक्ट पोहोचलो असतो. म्हणून मी अशीच भरजरी साडी नेसली, नाहीतर हलकी फुलकी नेसणार होते. तिथे पोहोचेपर्यंत साडीची इस्त्री बिघडलीच होती, पण लेकराच्या पुढे, त्याच्या झोपेपुढे, त्याच्या कम्फर्ट पुढे साडी किंवा इस्त्री काही मॅटर नाही करत ना. मुंबईत दाखल झालो. ही मुंबई, मुंबईचं काम, डेव्हलपमेंट, मुंबईची ट्रॅफिक. पोहोचलो व्हेन्यूला. व्हेन्यू छान होता, प्रशस्त होता. त्यांनी जी सजावट करून ठेवली होती ती पण छान होती. भरपूर सारी मंडळी जमली तरी केवस वाटणार नाही. मुंबईसारख्या ठिकाणी छान होईल, अगदी गावाकडे लग्न झाल्यासारखं वाटेल असं होतं. अगदी सगळं छान. तिथे पोहोचल्यानंतर पहिले तर वधू कक्षात गेलो. तुम्हाला गर्दी दिसतीच आहे, कारण की ट्रॅव्हल 2-3 तासाचा करून आल्यानंतर जे काही हाल झाले होते थोडेफार ते नीटनेटके केले, कारण पाहुणे मंडळी जमायला सुरुवात झाली होती. विधी पण सुरू झालेच होते. सकाळच्या विधीसाठी काय ज्वेलरी वेअर केली होती मी, हे मंगळसूत्र, माझा लग्नातला मोत्याचा हार, मोत्याची अंगठी, गळ्यामध्ये मोत्याची नथ असलेले डोरलं आणि हा बांगड्यांचा सेट. घरातून ऑब्व्हियसली मी हेअर वॉश करून निघाले होते, पण हेअर स्ट्रेटनिंग मी इकडे येऊन करणार होते. मशीन पण सोबत कॅरी केली होती, पण नंतर मला तेवढी गरज नाही वाटली. मग स्ट्रेटनिंगचा प्लॅन ड्रॉप केला. करवली, नवरी मुलगी, नवरीचे आईवडील हे इथे खाली विधी करत होते आणि तिकडे स्टेजवर नवऱ्या मुलाकडची मंडळी विधी करत होती. आमचं सुनांचं जे काही काम होतं 5 जणींचं, त्याच्यासाठीच आम्ही असे पाठीमागे उभे राहिले होतो आणि अशी काहीशी छान पूजेची मांडणी केली होती त्यावेळेला. कुशलदादांनी अरू आणि तशूचा मोर्चा सांभाळलेला. मेनी थँक्स टू कुशलदादा, त्यांच्यामुळे जरा तरी काहीतरी एन्जॉयमेंट करायला मिळाली. इकडे या बाजूला आम्ही रुखवत मांडत होतो. आत्यांनी छान रुखवत केलेलं. काय काय आहे रुखवतामध्ये चला बघून घेऊया. ओके मंडळी, त्यानंतर स्ट्रेट वी आर जम्पिंग टू लग्नाचा मुहूर्त. कारण की रुखवत वगैरे लावून झाल्यानंतर जेवण केल्यानंतर आम्ही गेलो रूमवरती, जी रूम आम्हाला बुक करून दिली होती रेडी होण्यासाठी. पण झालं असं की तिकडून सगळेजणं रेडी होऊन लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचेपर्यंत लेट झाला आणि लग्न अतिशय टायमात लागलं, डॉट मुहूर्तावर लागलं. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला अक्षता नाही मिळाल्या, म्हणून थोडीशी खंत वाटली. पण लग्न मुहूर्तावरच लागायला हवं, त्याच्यासाठीच मुहूर्त काढला जातो आणि ते लागलं, त्याच्यामुळे खूप छान झालं. आमची नवरी अतिशय सुंदर दिसत होती सगळ्या अटायरमध्ये. पियू आणि इंद्रनील जीजू, तुम्हाला दोघांनाही आमच्या संपूर्ण यूट्यूब परिवारातर्फे नवीन आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा. खूप छान सुखाचा हो तुमचा संसार, आणि होणारच, कारण की जीजू इतकी काळजी घेतात ना पियूची, आणि आत्ताही ते दिसत आहेत आपल्याला. खूप गोड मोमेंट्स आहेत ह्या. माझ्या पण कॅमेऱ्यामध्ये त्या कॅप्चर झाल्या, हे सौभाग्यच म्हणायचं. आता आलेला आहे तो छान गोड क्षण, जेव्हा पियूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जाईल. पण आयुष्यभरासाठीची आठवण असते, त्याच्यामुळे ती तेवढी छान कॅमेरा आणि व्हिडिओमध्ये सुद्धा कॅप्चर व्हायला पाहिजे, आणि सगळ्यांच्या मनात सुद्धा त्याचीच तयारी चालू आहे. भटजीबुवा पण छान पोज सांगत होते की कसं पकडाल म्हणून. ही सगळी मंडळी जी पाठीमागे उभी आहेत ते पियूच्या सासरकडची मंडळी आहेत, अतिशय जवळच्या नात्यातली सगळी आहेत. मी तुम्हाला पटकन शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून देते. पियूच्या एक्झॅक्ट पाठीमागे ज्या काकू उभ्या आहेत निळ्या साडीमध्ये, ज्यांनी केसांमध्ये गजरा वेअर केलेला आहे, त्या आहेत पियूच्या सासूबाई. आणि त्यांच्या जर राईटला तुम्ही बघाल तर त्या काकू आहेत ज्यांनी पिवळी साडी नेसलेली आहे, आणि त्यांच्या पण राईटला एक चेहरा तुम्हाला दिसतोय थोडासा पाठीमागे, जो थोडासा हलका हलका डोकावतोय. त्या आहे पियूच्या सख्या मोठ्या जाऊबाई, त्यांचं नाव आहे बेली. हे माझं कुक्कुलं लेकरू, त्याच्याकडे मला जास्त लक्ष द्यायला जमलंच नाही आज.
केस बीस पण त्याचे नाही नीट केले मी, फक्त त्याला कपडे वेअर केले. हे कपडे आईने त्याला दिले होते, बर्थडेला ड्रेस दिला होता आईने, तो आज घालायचा मुहूर्त आलेला आहे. आणि मी पण कशी दिसते ते पण नाही मी काही नीट शूट केलं, कारण की इतकी घाई उडाली आमची की काही विचारूच नका. लग्न वगैरे लागलं, थोडा वेळ आम्ही मंडपात बसलो आणि नंतर इथेच बाहेर थोडासा नाश्त्याची स्नॅक्सची सोय होती, तिकडे आलो, थोडीशी पेटपूजा करून घेतली. आरू आणि तशू दोघं पण नुसते धावत होते. इकडे आमची नवरीबाई आहे, तिच्या विधींवाल्या म्हणजे लग्नाच्या विधींवाल्या लुकवर तिचं चालू होतं इथे फोटोशूट, व्हिडिओ शूट. कशी दिसते, गोड दिसते. ही आमची सानू, नवरीची करवली. हे माझ्या लेकराचे शूज, आणि लेकरू दादू बरोबर कुठेतरी धावतंय. तेजू वहिनी आहे त्यांच्या पाठीमागे. वहिनी पण धावतीये. खेळून खेळून अरू दमला आणि मग त्याला झोप आली, पण तिथे सगळ्या आवाजामध्ये काही त्याला धड झोप लागे ना. मग थोडा वेळ गाडीमध्ये घेऊन आले त्याला आणि AC चालू करून थोडा वेळ झोपवलं. पण तेवढ्यात कुमारचा फोन आला की रिसेप्शन सुरू झालेलं आहे, नवरा नवरीची एंट्री झाली आहे. मग मी अरूला घेऊन आले, पण त्याची झोप कच्ची आहे, त्याच्यामुळे लगेच 2-4 पावलं चालली नाही तर साहेब लगेच उठले. पण किरकिर नाही केली त्यांनी, 15 मिनिटात त्याची पॉवर नॅप झाली, त्याच्यामुळे तो फ्रेश होता. नंतर या काकूंनी आवाज दिला मला आणि इतकं छान वाटलं त्यांना भेटून, कारण की त्या म्हणाल्या की तुझे व्हिडिओ बघतो, आणि त्यांनी इतकी तारीफ केली, अगदी मन भरून आलं. थँक्यू सो मच काकू. या येल्लो साडीमध्ये ज्या आहेत ना त्या, आणि त्यांनी त्यांच्या परिवाराला पण बोलावलं, सगळ्यांना, मैत्रिणींना, सगळ्यांसोबत एक फोटो काढला. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम देता, थँक्यू सो मच. आणि थँक्स टू द फोटोग्राफर दादा ज्यांनी फोटो काढले, थँक्यू सो मच. रिसेप्शन आटोपलं, आता नवरा नवरीची जेवायची वेळ, आणि त्यांच्यासोबत नवरीच्या करवल्या आणि नवरा मुलाचे आई वडील सुद्धा. एव्हाना 90% जास्त पाहुणे मंडळी निघून गेले होते. हॉल बऱ्यापैकी रिकामा दिसत होता, फक्त जवळची अपतेष्ट मंडळी आम्ही थांबलो होतो विदाईसाठी. आरू आणि तशूला तर मैदान मोकळं झालं होतं. आरू तर शूज पण घालायला रेडी नव्हता, नुसती पळापळ. हे आहेत नवरीचे मामा मामी आणि त्यांची गोड मुलगी. अवघ्या काही क्षणातच आम्ही या हॉलला बाय बाय बोललो. नवरीची पण पाठवणी झाली. ही त्यांची कार, तिच्यासोबत आम्ही तिच्या सासरी पोचलो. मामी सुपं घेऊन पुढे गेल्या, पियूला तिच्या घरी सोडलं, सगळ्यांना भेटलो आणि तिला छान बाय बाय करून तिथून आम्ही निघालो आणि आमच्या घरी आलो. इथेच आपला व्लॉगसुद्धा एंड होतो आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्ही सगळ्यांनी एवढ्या आवडीने पाहिलात, खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटू लवकर नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.